नमस्कार, मी गौरव मोरे. आपण पाहता सिद्धी केबल नेटवर्क. सिद्धी केबल नेटवर्क आयोजित मिशन पॉझिटिव्ह सोच या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना भेटत आहोत. आज अशाच एका मान्यवरांना आपण भेटणार आहोत. दिव्या सुनील कुमार मंडलेचा आपल्याबरोबर आहे. त्या करमाळा तालुक्यातील पहिले महिला सीए आहेत. त्यांचा सीएचा प्रवास कसा होता, कशा प्रकारे त्यांनी मेहनत घेतली, कशा प्रकारे त्यांनी काम केलं, याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दिव्या, तुझं खूप खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आपण चर्चेला सुरुवात करूया. सीएचा प्रवास कसा होता? आपण जसं म्हणतो की कोणती अचीवमेंट ही सहजासहजी मिळत नाही. सीएचा माझा प्रवास ही अत्यंत खडतर होता. माझं बेसिक एज्युकेशन भारत हायस्कूल जेऊरमधूनच झालं. एक आपल्या इथे खूप मिसकन्सेप्शन आहे की मराठी मीडियममधून सीए झालं, मराठी मीडियममधून एज्युकेशन झालं तर सीए करता येत नाही. पण हे अत्यंत चुकीचं आहे. जर तुम्हाला सीए मध्ये मेन पेशन्स आणि हार्डवर्क आहे तुमचं, तुम्ही जर कष्ट करू शकता तर तुम्ही कोणतीही अचीवमेंट प्राप्त करू शकता. असं बरेच जण म्हणतात की 11वी 12वी किंवा माझे एज्युकेशन 10वी पर्यंतचे एज्युकेशन जर मराठी मीडियममध्ये झालं तर मी सीए करू शकत नाही पुढे. पण हे अत्यंत चुकीचं आहे. आणि सीए जरी पुढे पूर्णतः इंग्लिशमध्ये असेल तरी तुम्ही सहजासहजी सीए करू शकता. जेऊरसारख्या ग्रामीण भागात तुझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. सीए व्हायचं कधी ठरवलं किंवा कसं ठरवलं सीएस व्हायचं? माझ्या दोन्ही बहिणी इंजिनियर आहेत आणि 10वीचा रिझल्ट आल्यानंतर इतके पर्सेंटेज मिळाल्यानंतर माझ्या सगळ्यांची इच्छा होती एकतर आता सीए करावं किंवा इंजिनिअरिंग और डॉक्टर. पण माझ्या दोन्ही बहिणी ऑलरेडी इंजिनियर्स आहेत आणि डॉक्टरकडे माझा इंटरेस्ट नव्हता. आणि असं म्हणतात सगळेजण की मॅथ्स जर चांगलं असेल तुमचं तर तुम्ही सीए कडे जायला हवं. पण हे खूप मिसकन्सेप्शन आहे की मॅथ्स आणि सीएचा बेसिकली जास्त काही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही सहज करू शकता सीए. आणि खूप असं इच्छा होती माझ्या वडिलांची की पण मोठं काहीतरी करायला पाहिजे माझ्या मुलीने, सो मी सीए करायचं ठरवलं. सीए करण्यासाठी तुला कोणाची मदत मिळाली? सर्वप्रथम तर घरातून मला खूप सपोर्ट होता. कारण सीए मध्ये बरेच प्रकार आहेत, तुम्ही त्या प्रकारे अपयशी होऊ शकता. पण जेव्हा मी पडले, जेव्हा माझ्या हातामध्ये अपयश आलं तेव्हा माझ्या आई वडिलांचा खूप सपोर्ट होता मला की नाही तू कर, काही हरकत नाही, जेवढे तुला काही हरकत नाही, किती वर्ष लागू दे, काही प्रॉब्लेम नाहीये, तू सीए कर. आणि आज ती डिग्री माझ्या हातात आहे, याचा मला खूप प्राऊड आहे. सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. ग्रामीण भागात आज पण म्हणतात की खूप अवघड आहे, त्या क्षेत्रात जायला नको, तर त्याविषयी काय सांगाल? सीए मध्ये ऍक्च्युली असं म्हणतात की सीए खूप अवघड आहे, सोपं नाही असं नाही. पण सीएचा सिलेबस खूप वास्ट आहे. म्हणजे तुम्हाला कमी वेळ असतो स्टडीसाठी आणि अभ्यासक्रम खूप जास्त आहे. तुम्हाला वर्षातून 2दा सीएची एक्झाम येते, तेव्हा तुम्हाला 3 ते 4 महिने तुमच्या हातात असतात की तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर एवढ्या 4 महिन्यामध्ये तुम्हाला तेवढा कव्हर करावा लागतो अभ्यासक्रम. पण अभ्यासक्रम खूप जास्त आहे. परंतु जर आपण कष्ट केले तर सीए होणं अगदी इझी आहे. घरातून कोणाची मदत मिळाली तुम्हाला? सर्वप्रथम तर माझ्या आई वडिलांचा मला खूप सपोर्ट होता. जेव्हा माझ्या कधी अपयश आलं तेव्हाही परत मला माझ्या आई वडिलांनी उठवलं आणि नाही तू कष्ट कर, तू मेहनत कर, काही हरकत नाही, सीए होऊन जाशील. आणि आज ती डिग्री माझ्या हातामध्ये आहे. सीए म्हणजे काय, नेमकं काय आहे सीए म्हणजे? त्याच्याविषयी थोडीशी माहिती. जसं आपल्याला माहिती आहे की चार्टर्ड अकाउंटंटचं मेन काम म्हणजे तुम्ही जे आपला रोजचा व्यवसाय असतो त्याच्यातून जे रिटर्न्स भरले जातात, जो गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो तो कसा केला जातो, ते रिटर्न्स कसे फाईल केले जातात, गव्हर्नमेंटच्या अकाउंटमध्ये टॅक्स कसा डिपॉझिट केला जातो, याविषयी मेनली सीए हा कोर्स आहे. सीए होण्यासाठी कोणाचा आदर्श होता? जसं जनरल सगळ्यांना माहितच आहे की माझे वडील म्हणजे एक कष्टाची मूर्ती आहे. सर्वप्रथम माझ्या वडिलांचा आदर्श होता माझ्याकडे की मला तेवढं कष्ट करायचे आहे त्यांच्या इतकं. आणि जवळजवळ 35 वर्षापूर्वी माझ्या आईने बीफॉर्मसी केलं. तर जर 35 वर्षाअगोदर ती एवढं हायर एज्युकेशन घेऊ शकते तर मी या जनरेशनमध्ये मी का नाही घेऊ शकत? हे आई वडिलांचा आदर्श ठेवलं मला, त्यांच्यासाठी हे सीए कम्प्लीट करायचं. सीए करताना जे अकाउंटिंग असतं, सीए करण्याच्या अगोदर ते काय म्हणजे त्या क्षेत्रामध्ये कधी गेले का? दुकान, तुझे वडील आता दुकान आहे तुमचं, किराणा दुकान आहे, त्याच्यामध्ये कधी काय केले का दुकानात असताना? नाही, 10वीच्या अगोदर मला या फील्ड मधलं जास्त काही माहित नव्हतं. जनरली दुकानात बसायचं फक्त आणि
याच्यामध्ये जे अकाउंटिंग केलं जातं किंवा हे फायलिंग कसं केलं जातं, बिझनेस कसा हँडल केला जातो याच्याविषयी काही जास्त माहिती नव्हती. परंतु पहिल्यापासून दुकानात बसल्यामुळे हे माहित होतं फक्त की हे जमा खर्च कसा होतो, काय होतं, प्रॉफिट काय असतो, लॉस काय असतो याच्याबद्दल माहिती होती. सीए होण्यासाठी मेहनत कशी घेतली? जसं मी सांगितलं की सीए मध्ये हार्डवर्क खूप इम्पॉर्टंट आहे. मी सकाळी मी 11वी-12वी नंतर एंट्रन्स एक्झाम येते याची, तेव्हाही मी कमीत कमी 7 ते 8 तास स्टडी करतच होते तेव्हाही. आणि त्याच्यानंतर जे सीए फायनल हे सगळ्यात मेन आहे त्याच्यामध्ये, जेव्हा फायनलची एक्झाम असते तेव्हा मी सकाळी 7 वाजता अभ्यासाला सुरुवात करत होते. तो माझा दिवस रात्री 2 वाजता संपत होता. दिवसभर स्टडी करायचा, त्याच्यामधून फक्त 15 ते 20 मिनिट माझा सकाळचा आणि संध्याकाळचा ब्रेक होता. सीए करण्यासाठी 10वी नंतर कुठली साईड निवडायला पाहिजे? सायन्स, कॉमर्स, आर्ट? बऱ्याचशा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना अजून पण माहित नाही किंवा कॉमर्सनेच करावे लागते, असं काय आहे का त्याच्यामध्ये? सीए तुम्ही ऍक्च्युअली कोणत्याही तुम्ही जनरली तुमचं जर असं ठरवलेलं आहे की मला सीएच करायचं आहे, तर तुम्ही फर्स्टली तुम्ही जावा की तुम्हाला कॉमर्सच करायचं आहे. पण 11वी-12वी जरी सायन्स केली तरी काही हरकत नाहीये. सीए तुम्ही 12वी सायन्स कॉमर्स मधूनही करू शकता. असं काही नाही की सीएला फक्त कॉमर्सच लागेल असं. फक्त सीए साठी कंपल्सरी आहे ते तुमची ग्रॅज्युएशनची डिग्री आहे, बीकॉम, बीसीए, जी काही तुमची डिग्री असेल ते एक डिग्री कंपल्सरी आहे सीए साठी. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही फक्त कॉमर्स मध्ये गेलं तरच सीए करू शकता. म्हणजे सायन्सने जरी 12वी पास झाला, इन केस जरी कमी मार्क पडले तर तुम्ही सीए ला तर बीकॉम ला पण जाऊ शकता. हो, बीकॉम करणे कंपल्सरी आहे, बीकॉम किंवा बीसीए. हो, बीकॉम, बीसीए, एनी डिग्री, एनी ग्रॅज्युएशन डिग्री कंपल्सरी आहे. सीए झाल्यावर कसं वाटलं तुम्हाला? ज्यावेळेस तू पास आउट झाली, सीए रिझल्ट लागला, त्यावेळेस कसं वाटलं? जेव्हा मी सीएचा रिझल्ट ओपन केला साईटवर आणि तिथे बघितलं की PASS पास हा वर्ड बघितला की पहिलं माझ्या डोक्यात आलं, आता मला परत एवढा अभ्यास नाही करायचा मला. कारण एक गोष्ट असते की एकच पुस्तक जर मला परत परत वाचावं लागलं तर खूप बोर होतं, ते इच्छा होत नाही परत परत वाचण्याची. तेव्हा असं वाटलं की बस आता मला याच्या पुढे जे आहे ते अपडेट्स वगैरे वाचणे वेगळं आहे, पण मला जो बेसिक स्टडी आहे तो बेसिक स्टडी नाही करायचा परत. आणि जे आज माझ्या कष्टाचं चीज झालं याचा मला खूप आनंद झाला. आणि मेन म्हणजे माझ्या आईवडिलांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि आपल्या गावामध्ये तर मी सीए झाले, तर माझ्या गावासाठी मी काहीतरी करू शकेल. त्यांना आपल्या गावात जे बिझनेसमॅन आहेत, जे स्टुडंट असतील त्यांना मी कन्सल्टेशन करू शकेल. आता यासाठी मला काम करायची इच्छा. यासाठी मला काम करायचं. सध्या आता 10वी आणि 12वीचा निकाल पण लागलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ऍडमिशन ऑनलाईन चालू झाले किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी घेतलेलं पण आहे. सीएला काय स्कोप आहे का सध्या इथून पुढे? सीएचा स्कोप हा सीए हे असं फील्ड आहे की त्याचा स्कोप कधीही नाहीसा होऊ शकत नाही. हे मी आवडतं सांगू इच्छिते की इंडियाची पॉप्युलेशन 132 करोड आहे, 132 करोड. याच्यामध्ये जवळजवळ 9 ते 10 करोड टॅक्स पेअर आहेत जे दरवर्षी टॅक्स पे करतात. आणि यांना सर्व्हिस देणारे फक्त एकूण जवळजवळ 2 ते 2.5 लाख सीए आहेत इंडियामध्ये. आणि त्याच्यामधले फक्त 1.25 लाख ते 1.5 लाख हे प्रॅक्टिसमध्ये आहेत जे या टॅक्स पेअरला सर्व्हिस देतात. या आकडेवारीवरून आपण समजू शकतो की सीएला इंडियामध्ये किती स्कोप आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांना अजून पण माहिती की सीए 12वी किंवा बीकॉम नंतर किती वर्ष असतो, काय असतो, तर सीए विषयी काय माहिती सांगतात? किती टप्प्यांमध्ये आहे? सीए जनरली तुम्हाला दोन्ही वेळी करता येईल. तुम्ही 11वी-12वी नंतर 11वी-12वीची एक्झाम पास झाल्यानंतर तुमची 9 महिन्यानंतर तुमची एक्झाम एंट्रन्स एक्झाम असते. त्याचबरोबर सीए हा एक कोर्स आहे, ही कोणती डिग्री नाहीये, त्यामुळे तुम्ही डिग्री करत सीए कोर्स करू शकता. 12वी नंतर तुमची एंट्रन्स एक्झाम येते. एंट्रन्स एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षात तुम्हाला सेकंड टप्पा येतो त्याचा. सेकंड टप्प्याचे क्लासेस वगैरे करून ती एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्ष एंटरशिप असते, ज्यामध्ये तुम्हाला एखाद्या सीएच्या हाताखाली 3 वर्ष जॉब करावा लागतो. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यावा लागतो त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सीए फायनलची एक्झाम देऊ शकतात. जी इंटरमिडिएट एक्झाम असते त्याच्यामध्ये 2 ग्रुप्स असतात, 4 सब्जेक्ट डिवाइड केलेले असतात. ही एक्झाम तुमच्या ऑप्शनल असतो, तुम्ही कधीही कोणताही ग्रुप देऊ शकता. असं काही नाही कंपल्सरी की तुम्हाला हाच ग्रुप द्यावा लागेल. आणि एक्झाम ही वर्षातून 2 वेळा येते, नोव्हेंबरमध्ये आणि मेमध्ये. तेही तुम्हाला कंपल्शन नाहीये की तुम्ही दिलाच पाहिजे असं. जेव्हा तुमची प्रिपरेशन होईल तेव्हा तुम्ही ते एक्झामला अटेंड करू शकता. सीए साठी विषय किती आहेत, सब्जेक्ट किती आहेत एकूण? तुम्हाला सीए एंट्रन्स मध्येही तुम्हाला इंटरमिडिएट एक्झाम मध्ये तुम्हाला 8 विषय असतात आणि फायनल मध्ये 8 विषय असतात. ते 4 मध्ये डिवाइड केलेले असतात. त्या थिअरी मध्ये राहतात का प्रॅक्टिकल मध्ये राहतात विषय?
काही विषय जसे अकाउंट्स असतील, अकाउंट सारखे विषय किंवा कॉस्टिंग वगैरे असतं असे विषय प्रॅक्टिकल मध्ये असतात, बाकी सब्जेक्ट थेअरी मध्ये असतात. आणि किती मार्कांचे राहतात, काय किती मार्काचे राहतात? प्रत्येक पेपर हा 100 मार्कचा असतो आणि तुम्हाला 50% पासिंग ही कंपल्सरी आहे सीए. सध्या आपण बघतो की सीए चे देशभराचे विद्यार्थी बसतात, त्याचा टक्केवारी जी कमी राहते पास आउट होण्याची, त्याविषयी काय सांगा? हे तर सगळ्यांना माहितीच आहे की सीए ची म्हणजे यामुळे सगळे लोक म्हणतात की सीए खूप अवघड आहे, कारण 2 ते 3% निकाल लागतो. तरी या बऱ्याचशा वर्षामध्ये सीएचा रिझल्ट थोडा वाढलेला आहे. जनरली 10 ते 12% रिझल्ट येतो, पण तरी बाकी एक्झाम्स कम्पेअर केला तर सीएचा रिझल्ट हा कमीच आहे अजून. सीएचा कोर्स जे असतो किंवा जी डिग्री आहे त्याला कॉलेज करावं लागतं का एक्सटर्नल पण तुम्ही करू शकता? हे एक मी सांगू इच्छिते की सीए ही मला बरेच जण विचारतात की तुम्ही सीए कोणत्या कॉलेजमधून केलं, पण सीए ही कुठल्याही कॉलेजची डिग्री नाहीये. याची एक वेगळी इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट. तुम्ही इथून या इन्स्टिट्यूट मधून तुम्हाला सीए अपियर करता येतं. हे कोणत्याही कॉलेजमधून करता येतं. म्हणजे त्याला त्या इन्स्टिट्यूट मध्ये जाण्याची गरज आहे का, तुम्ही घरी बसून एक्सटर्नली करू शकता अभ्यास? नाही, हे इन्स्टिट्यूट हे फक्त सीएच्या रजिस्ट्रेशन साठी असतं. तुमचा बाकीचा स्टडी वगैरे हा तुमचा क्लासेस करून किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करून करू शकता. ग्रामीण भागातल्या एखाद्या विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन घेतलं त्या इन्स्टिट्यूट मध्ये, ग्रामीण भागामध्ये घरी राहून करू शकता सीए? सीएचे क्लासेस हे तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. तुम्ही कुठेही राहून म्हणजे सिटीमध्ये राहून जिथे क्लासेस आहेत कंडक्टरला तिथेही करू शकता. अन्यथा या 2-4 वर्षामध्ये तुम्हाला पेनड्राईव्हची फॅसिलिटी बरेच टीचर लोक देत आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये घरी बसल्या बसल्या ते लेक्चर्स पाहू शकता. त्यामुळे असं नाही की तुम्हाला तिथे जावंच लागेल आणि करावंच लागेल. तर तुम्ही घरी बसल्या बसल्या तेवढी मेहनत दिली तर तुम्ही कुठेही बसून सीए करू शकता. सीए म्हटलं की सगळ्यांच्या समोर टॅक्स येतो, तर मला असं विचारायचं की टॅक्स भरणं म्हणजे काय, नेमकं का भरायला पाहिजे, त्याचे बेनिफिट काय टॅक्स भरण्याचे? हे टॅक्स हे मेनली गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू आहे, जे गव्हर्नमेंट या रेव्हेन्यूचं गव्हर्नमेंट रिडिस्ट्रीब्युशन करतं. म्हणजे गव्हर्नमेंट हा रेव्हेन्यू टॅक्स पेअर कडून कलेक्ट करतो आणि तोच रेव्हेन्यू तो पब्लिक सर्व्हिसेससाठी यूज करतो. त्यामुळे जे बिझनेस करतात, बरेच जण असे आहेत की जे बिझनेस करतात पण टॅक्स भरत नाही, पण त्यांना हे जागृत होणं त्यांनी खूप जरुरी आहे. त्यांच्यामध्ये हा अवेअरनेस होणं जरुरी आहे की आपण टॅक्स भरला तर हा कुठेतरी रिडिस्ट्रीब्यूट होऊन आपल्याकडेच येणार आहे, आपल्या सर्व्हिसेससाठी यूज होणार आहे. त्यासाठी टॅक्स भरावा, टॅक्स भरलाच पाहिजे. भरलाच. बऱ्याचशा ग्रामीण भागातले व्यापारी म्हणा किंवा विविध क्षेत्रातले टॅक्स आज पण भरत नाही किंवा त्यांच्यामध्ये पण संभ्रम आहे. टॅक्स विषयी काय माहिती सांगा, किती प्रकारचे टॅक्स आहेत? मेनली 2 प्रकारचे टॅक्स आहेत. म्हणजे जीएसटी येण्यापूर्वी बऱ्याच प्रकारचे टॅक्सेस होते, पण जीएसटी हे आपण असं म्हणू शकतो 1 नेशन 1 टॅक्स आहे. की जीएसटी मुळे बरेचसे जसं वॅट, सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स अशा प्रकारचे टॅक्स होते, ते सगळे अबॉलिश होऊन आता जीएसटी आलेला आहे. मेनली एक जीएसटी असतो आणि एक इन्कम टॅक्स आहे. त्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स असं 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे. जीएसटी विषयी काय माहिती सांगा? जीएसटी कन्सेप्ट, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जसं अगोदर वॅट, सर्व्हिस टॅक्स हे वेगवेगळे प्रकारचे टॅक्स होते, हे सगळे टॅक्स नाहीसे करून आता 1 जुलै 2017 पासून एकच टॅक्स ऍप्लिकेबल झाला आहे, तो म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. याची वेगवेगळी रजिस्ट्रेशन लिमिट आहे. जर तुम्ही तुमचा मेनली बिझनेस हा सप्लाय करण्याचा असेल सर्व्हिसेस, तर तुम्ही 20 लाख तुमचं जर रजिस्ट्रेशन, तुमचं जर टर्नओव्हर लिमिट असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करावा. किंवा तुमचं जर तुम्ही गुड्स प्रोव्हाइड करत असाल, वस्तू म्हणजे तुमचा सेल असेल तसा, तर तुम्ही 40 लाख पर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही जीएसटी घेऊ शकता. पण असं बरेच जण म्हणतात की माझा नवीन बिझनेस आहे तर मला जीएसटी घ्यायची काही गरज नाही. पण बऱ्याचशा कंपनीज आहेत किंवा सर्व्हिस गुड्स प्रोव्हायडर आहेत असे, जे असं म्हणतात की जर तुमचा जीएसटी नंबर असेल तरच मी तुम्हाला देतो गुड्स. नवीन जे व्यवसाय सुरू करतात ग्रामीण किंवा शहरी भागामध्ये दुकानदार, त्यांनी जीएसटी भरावा का लगेच किंवा कधी भरायला पाहिजे जीएसटी? जर नवीन उद्योगधंदा सुरू करत असाल कुणीही, तर कशा प्रकारे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे, तो जीएसटी नंबर कशासाठी घेतला पाहिजे या संबंधी जर तुम्ही जवळच्या सीएला भेटलात तर ते नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे गायडन्स करेल. त्याचे फायदे काय आहेत ते सर्व समजून सांगेल तुम्हाला. शहर किंवा ग्रामीण भागामध्ये बरेचसे आता नवीन उद्योग चालू करतात, व्यवसाय चालू करतात. नवीन व्यावसायिकांनी जीएसटी कधी काढावा, रजिस्ट्रेशन कधी करावं? बरेच जणांचा संग्रामात बरेच जणांना कन्फ्युजन असतं
की माझं टर्नओव्हर लिमिट नाही आहे, मग मी कशासाठी जीएसटी नंबर रजिस्ट्रेशन घेऊ. पण या संदर्भात तुम्हाला जर खरंच गायडन्स हवं असेल, त्याचे काय फायदे आहेत जीएसटी भरलेल्याचे, त्यासाठी तुम्ही जर जवळच्या सीएला संपर्क केला तर ते नक्कीच तुम्हाला व्यवस्थित गायडन्स करतील, त्याचे काय फायदे आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे खूप कम्प्लायन्स वाढतील, मला जास्त फायनान्स कॉस्ट बेअर करावं लागेल, पण असं काही नसून तुम्हाला ते नक्कीच व्यवस्थित गाईड करतील. बँकिंग क्षेत्रामध्ये याचा फायदा होऊ शकतो एखादं लोन करण्यासाठी किंवा जीएसटी भरलाच पाहिजे असं काही त्याचे आहेत का, नियम आहेत का? जर तुम्ही कोणत्याही बँकेत गेला, तुम्हाला कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुम्हाला लोन घ्यायचं असेल, तर ते बँकवाले तुम्हाला पहिल्यांदा म्हणतात की मला प्रोजेक्ट रिपोर्ट द्या म्हणून. तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तुमची एक्सपेक्टेड सेल तुमचा किती असतो, तुमचा प्रॉफिट काय आहे याच्याबद्दल ते तुमच्याकडून माहिती घेतात पूर्णपणे. व त्याचप्रमाणे ते जीएसटी जे तुम्ही जीएसटी रिटर्न्स भरतात त्या रिटर्न्सच्या कॉपी त्यांना देणं कंपल्सरी असतं. त्याचप्रमाणे तुम्हाला 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न देणं कंपल्सरी असतं. त्यामुळे तुम्हाला कोणतीही मोठी उलाढाल करायची असेल तर तुम्हाला रिटर्न भरणं हे कंपल्सरीच आहे. जीएसटी जे भरतात व्यापारी किंवा उद्योग मधले किती टर्म मध्ये भरायचं असतो, किती टप्पे काय त्याचे भरण्याचे, रिटर्न्स भरण्याचे टप्पे? जनरली जीएसटीचा प्रत्येक महिन्यामध्ये एक रिटर्न असतो, जीएसटी ऑफ 3B म्हणून. या रिटर्न मध्ये तुमची खरेदी आणि विक्री याच्यामध्ये जे तुम्हाला पेमेंट करायचं आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटला जेवढा टॅक्स पे करायचा आहे ते टॅक्सच्या संदर्भात तुम्हाला माहिती द्यावी लागते. व त्याचप्रमाणे GSTR 1 म्हणून हा एक रिटर्न असतो, तो तुमच्या उलाढालीच्या टप्प्याच्या हिशोबाने तुम्हाला भरावा लागतो. कधी हे कोणत्या बिझनेसमध्ये हा रिटर्न महिन्यातून येतो एकदा, कुणाच्या केसेसमध्ये हा क्वार्टरली रिटर्न असतो. आणि तुम्हाला जर तुमची टर्नओव्हर लिमिट 2 करोडपेक्षा जास्त क्रॉस होत असेल तर तुम्हाला एक अॅन्युअल ऑडिट द्यावं लागतं जीएसटी साठी. ते जर तुमची टर्नओव्हर लिमिट क्रॉस होत असेल तर ते कंपल्सरी आहे. वेळेत जर जीएसटी भरला नाही त्यासाठी दंड किंवा काही फाईन वगैरे आहेत का गव्हर्नमेंटचे? हो, जसं बरेच जण आहेत की जीएसटी रजिस्ट्रेशन घेतात पण रिटर्नच भरत नाही. तर हे सर्व अवॉइड करण्यासाठी गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी लेट फी काढलेली आहे. जर प्रत्येक महिन्यामध्ये तुमची ड्यू डेट्स असते रिटर्न भरण्याची, जर तुम्ही त्या रिटर्नच्या ड्यू डेट्समध्ये जीएसटी पे केला नाही तर तुम्हाला लेट फी भरावी लागते. त्याचप्रमाणे तुम्हाला इंटरेस्टही बेअर करावं लागतं. जीएसटी मधून गव्हर्नमेंट कुठल्या व्यवसायाला वगळलंय का? सगळ्या व्यावसायिकांनीच भरला पाहिजे जीएसटी? जनरली आपण बघू शकतो की जे अन्नधान्याचे आहेत मेनली की जे शेतकऱ्यांचे प्रोडक्ट, शेतकऱ्यांचं उत्पन्न आहे, जे गहू ज्वारी असे जे कडधान्य आहेत हे सगळं गव्हर्नमेंटने एक्झम्प्ट केलेलं आहे. याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ असतील, अशा प्रकारचे जे बेसिकली शेतकऱ्यांकडून येणारे शेतकरी रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत त्यांना सगळ्यांना गव्हर्नमेंटने एक्झम्पशन दिलेलं आहे. सध्या कोरोनाचं आपण बघतोय गेल्या 6 महिन्यापासून कोरोनाचं पूर्ण देशभरात चालू आहे. तर ह्या सिच्युएशन मध्ये गव्हर्नमेंटने काय टॅक्स भरण्यासाठी काही मुदतवाढ दिलेली आहे? हो, गव्हर्नमेंटने हे जे जीएसटी रिटर्न्स वगैरे आहेत प्रत्येक महिन्याच्या रिटर्न्समध्ये रिटर्न्सच्या ड्यू डेट्स एक्सटेंड केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जीएसटी ऑडिट करतो याची ड्यू डेट एक्सटेंड केलेली आहे. आणि मेनली गव्हर्नमेंटने जो लेट फी जे आपण भरतो, जीएसटीचे रिटर्न भरला नाही तर लेट फी जे भरतो त्याची मॅक्सिमम कॅप लावली आहे. म्हणजे तुम्ही किती महिने लेट फी भरली तरी जर तुम्ही सप्टेंबरच्या अगोदर हे सगळे रिटर्न्स भरले कोरोनाच्या मंथमधले, कोरोनाच्या सिच्युएशन मधले, तर तुम्हाला मॅक्सिमम 500 रुपये लेट फी लागेल. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटने याच्यावर रेटही कम केलेला आहे. जो रेट जनरली 18% असतो जीएसटी मध्ये, तो रेटही या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे 9%च केलेला आहे. सीए होऊन जवळजवळ 1.5 वर्ष झाले. या 1.5 वर्षामध्ये तुझं काम कसं चालू आहे, की स्वतःचा बिझनेस चालू केलाय किंवा तू जॉब करते, कशा प्रकारे तुझं काम चालू आहे? मी सध्या बलय जयस्वाल असोसिएट्स म्हणून सीए फर्म आहे पुण्यामध्ये, तिथे कार्यरत आहे. त्याचप्रमाणे मी आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, सगळ्या लोकांना कन्सल्टेशन मिळावं यासाठी मी कर्नाटक माझं ऑफिस स्टार्ट केलेलं आहे. माझं पार्टनरशिप पण तिथे ऑफिस आहे. आणि तिथे आता सध्या मी तिथे पुण्यामध्ये एक्सपिरियन्स घेत आहे अजूनही. ग्रामीण भागामध्ये तुझं काय करायची इच्छा आहे का जेऊर सारख्या ठिकाणी? आपण पाहू शकतो की सध्या जेऊर आणि करमाळमध्ये बिझनेसची उलाढाल खूप आहे. जेऊरकरांना सोयीस्कर होण्यासाठी मी आपली जी तालुका प्लेस आहे करमाळा, इथे माझं ऑफिस स्टार्ट केलेलं आहे. तिथे माझं पार्टनरशिप मध्ये ऑफिस आहे. आणि जेऊरमध्येही मी सध्या तरी जेऊरमध्येच आहे. त्यामुळे अजूनही कुणाला मार्गदर्शन हवे असेल तरी मी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रेडी आहे. बिझनेसमॅन म्हणजे व्यापारी आणि सीए यांचं नातं काय आहे, किंवा बिझनेसमॅन व्यावसायिकांच्या जीवनातलं सीएचा रोल काय आहे? जसं आपण आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडेच जातो, त्याचप्रमाणे सीए हा फायनान्सचा डॉक्टर आहे.
त्यामुळे जे तुम्हाला फायनान्स रिलेटेड क्वेश्चन्स असतील, कारण बिझनेसमॅन हा बिझनेसमध्ये इतका बिझी असतो की तो आपले अकाउंट्स काय आहेत, आपले पेमेंट्स काय आहेत, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. आणि आपण जरी अकाउंटंट ठेवला तरी अकाउंटंट आणि सीए यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. जसं आपण म्हणतो की एक कंपाऊंडर आणि डॉक्टर असतो, त्याचप्रमाणे अकाउंटंट आणि सीए आहेत. सीए तुम्हाला पूर्णपणे गायडन्स करू शकतो, प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला गाईड करू शकतो फायनान्सच्या. शेवटचा प्रश्न, सीए विषयी काय सांगतो शॉर्ट मध्ये? जसे आपण बाकी कोर्सेस बघतो की MBBS आहे किंवा इंजिनिअरिंग आहे, त्याबरोबर कम्पेअर केलं तर सीए हा कमी फायनान्समध्ये होणारा कोर्स आहे. आणि सीए हा कोर्स मुलीसाठी तर फारच कम्फर्टेबल आहे, कारण तुम्ही याच्यामध्ये प्रॅक्टिसही करू शकता किंवा जॉबही करू शकता. जॉबमध्ये पण तुम्ही पार्ट टाइमही जॉब करू शकता. आणि ही एक अशी डिग्री आहे की तुम्हाला ती समाजामध्ये खूप रिस्पेक्ट देते. तुम्ही एक स्टुडंट लाईफ मधून तुम्ही प्रोफेशनल लाईफ मध्ये जाता, त्यामुळे तुमच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा स्कोपही चेंज होतो. आणि मी सांगू इच्छिते सगळ्यांना की मुलींनी ह्या कोर्समध्ये जरूर जावं आणि मुलींनी हायर एज्युकेशन घ्यावं. आपल्या जेजुरी परिसरातील ज्यांना कुणाला सीए करण्याची इच्छा असेल, त्यांना काही मार्गदर्शन हवे असेल तर त्यांनी कधीही मला येऊन भेटू शकता. किंवा माझ्या वडिलांचं दुकान आहे सुनील कुमार अँड कंपनी, सुनील कुमार स्वरूपचंद मंडलेचा. तुम्ही यांना कधीही कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला कधीही मार्गदर्शन मिळू शकेल. दिव्या, तू या दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप आभारी आहोत आम्ही. सिद्धी नेटवर्क केबलवाल्यांनी आयोजित केलेल्या प्रोग्रामला मला बोलवलं, माझा इंटरव्ह्यू दिला आणि मला सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचा चान्स मिळाला. याबद्दल मी सिद्धी नेटवर्क केबलवाल्यांचे खूप आभारी आहे. या होत्या दिव्या सुनील कुमार मंडलेचा, करमाळ तालुक्यातल्या पहिल्या महिला सीए ज्या आहेत त्यांनी आपल्या बरोबर चर्चा केली, गैरसमज दूर केले, आज मार्गदर्शन केलं आपल्याला. तर मिशन पॉझिटिव्ह सोच या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबूया. परत भेटूया. धन्यवाद.